तर मित्रांनो शेतामध्ये गेलो काय शेंगा तर नाही भेटल्या. तर आता घरापुढं झाड आहे तर मला त्याच्याच घ्यावा. तर सरपण होतं तर सरपण लाकडं घेऊन आलात तर शेंगाला शेंगाच नाही राहिल्या सगळ्या वाळून गेल्या. हो म्हणलं चला आपण लाकडं तरी घेऊन जाऊ, कारण आता घरी बी सरपण नाही. गॅस बी सारखा म्हणजे आता सरपण असल्यावर इकून तिकून आणल्यावर भाग होतं आणि गॅस पण संपलाय ना. त्याच्यामुळे म्हणलं चला आता आपण लाकडं घेऊन येऊ. तर चाललो दोघं बी घरी. तर काही शेंगा पण नाही त्यानं काय आता काय घरापुढं आहेत तेच घ्यावं लागतं काय. काही घरापुढं थोडं लावल्या त्यात बघून बघून तोडीत ते बी लवकर जाणं होतं की नाही त्याची पण बघ मधूनच चला आता डायरेक्ट तळ्यातून वाट्याला. तर हाय मित्रांनो आज चाललो होता मी रानामध्ये. तर आज आणायची तुरी शेंगा खायला. तर बरं कारण आहे फक्त तुरीची शेंगा खा वाटल्या म्हणून चाललो आणि पिशवी घेऊन चाललो जा. आता किती तोडणं होते काय माहिती. दोघं पण चाललो म्हणलं आता लय दिवस झाले खाल्ल्याच नाही वर्षी आम्ही तुरीच्या शेंगा म्हणून दोघं बी चाललो. तर आता आला होतो रानामध्ये जवळजवळ नाही आला आहेत म्हणजे हरभऱ्याच्या वाटणे चलो शेरडं बिट्ट घातले कारण गार लागत आपलं चला हाईत का नाही तुरीच्या शेंगा काय माहिती पण नाही गेल्या पण आहेत का नाही कारण गेलो पण नाही शेंगा बघा थोडा लागतात तिथलं बघून कारण लय खाऊ वाटला म्हणून चाललो म्हणलं चला कारण ही मजा फक्त गावाकडेच भेटते बाकी दुसरीकडे पुढे नाही. कारण ताजी खाऊ वाटलं की जायचं आणायचं तोडून आणि खायचं. कारण आता वाड्यात कवाल्या हे माहित नाही म्हणून बरं का बाकी काही नाही. कारण आता लय दिवस आणि खाल्ल्या बी नाही तर वेळ भेटला नाही. चला जाऊ दोघं पण आणू शिजायला आणि उकडायला टाकू म्हणलं खाऊ थोड्या. कारण आणलं तरच खायला भेटते ना. शेतात जरी असलं तरी वेळ भेटत नाही खायला म्हणजे असं असतं जवळ असून खायला भेटत नाही. त्याच्यामुळे म्हणजे थोडी वेळ काढूनच खावं लागते. हे शेतातलं सोलर आहे आमच्या. तर मित्रांनो वरी गेलो वरी काही शेंगाच नाही भेटल्या. तर आता घरापुढं आहेत तर म्हणलं चल बघा. तर ह्यालाच निघलं थोडंफार. तर आता ह्याला शेंगा आहे तर इथं तोडायला होतं. तर ह्याला आहे थोड्याफार तर तोडायला मग मी अशा शेंगा. तर वरती काय नव्हतेच वरी तळ्या गेलो मी पार तिकडे वरी पण शेंगा काहीच नव्हती त्यामुळे इथं तोडायला होतं. थोडं ती एक जास्त पण नाहीत कारण का वाळत सगळ्या शेंगा. बघा एवढ्या तोड्या झाल्या की दाखवून काही पाठी भरली की आता. तर आता अंधार पण पडायला घरापाशी वाटते मग आता तेव्हाच तोडायला लागलो म्हणलं. तर आता हे असे थोड्या हे आपलं गहू आहे ना आता इथं शेंगायला लागले तर असे थोडे भाज आहे खायला पुढचं झाल्या तर लय झाले एवढे. अंधार पडायला ही पाठी म्हणजे फक्त गावाकडे ताज्या शेंगा भेटतात. लगेच पटकन बस थोडा शेंगा टाकू आपण तेवढ्या शेंगा होईल बाजाराने थोडं हे पाहिजे तरी आपण लवकर वरी भेटल्या असत्या पण लवकर नाही गेलो आपण. म्हणलं होतं त्याला वरी आता वाळल्या असत्या शेंगात. मला निघताना वळाल्या वल्या बघून कसं टाइमपास केला तर मीठ टाकायचं भासून की भासलं आहे आदूर उकडा ठेवायचे ना आदूरच का मीठ खालीवर झालं पाहिजे चांगली ना ती आता ठेवल्या उकडायला. वाटाणे ह्यात वाटाणे चांगली की भाजी की वाटाणे पण लय महाग झाले ना 70-80 रुपये किलो की वाटा. 100 रुपये किलो 80 रुपये आज तरी स्वस्त झाले मध्ये 40 रुपये किलो होता वाटा आणायला. पल्ले पटपट जळला उकडून असं उकडणारच नाही घरी चापट जा लागून की चुल किती दिवसानंतर चुलीत टाकली ते पेटा. हो बाय त्याच्यामुळे झालं असं तिला खरंच. गेल्या वर्षी पेटली होती आपण शेंगात भाजा त्यानंतर पेटलीच नाही. उन्हाळ्यात पेटत होती वाटतं. गेल्या वर्षी खरंच ना उन्हाळ्यात गरम लागायचं मग ते मिस्तर होते का त्या वर्षी लई पेटत होतं रोजची इथंच बाहेरच शिजल्या का बघू का फिर वा लय मस्त वापली किती बघा शेंगा. पाणी आलं तोंडाला पण कोणाकोणाच्या आलंय तुझ्या का माझ्या तुझ्या आल्या का सारखे काड्या पुढं मग कृष्णा मस्त सारखीत बाई शेंगा खायच्यात म्हणून पटपट काम करायला होय. ह्याला हलवायला भैया पाहिजे का दाखव तुझ्या हातला हे चाकू
खालीवर कर एकदम. एक मूठ बरं एकदा तच केलं तर गेल्या वर्षीवर का शेंगा शिजायला टाकल्या, शिजल्या का म्हणून बघायची, शिजल्या का म्हणून बघायची, सगळ्या संपल्या शिजू तर एंड झालं. तसं करायचं का आज म्हणजे शेंगाचं एंडच होते. नाही पाणी लई नसतं उघडत ना, थांबू आपण कमी पडेल. कवळ्यात आले तेव्हा शिजते नाही शिजल्या है का ना. हां शिजल्या का नाही सोयाबीनची वय नाही, पण असंच थोडी वेगळी चव लागते सोयाबीन. तेलकट राहते जास्त, थोडी शेंगासारख्या नसतात. गोड गोड. तर बघा शिजल्या बी शेंगा तुझ्या, लगेच सुरू केलं, इंजन चालू झाली होय. वंतच नाही. पूर्ण शिजल्या ते भारी सांगते एकदम. कवळ्यात कवळ्या त्याच्यामध्ये छान लागतात, निबर बी नाही चांगलं लागतं. कशी वाप भारी निघत. ऐक ना आपणच आता खिचडी टाकू म्हणजे काय होईन, भात होईन लगेच. खात खात तर म्हणजे खिचडी बी शिजन घ्यायच्या उतरून खाली. बघ ना पातीला गच भरलेलं होतं, अर्धच राहिले हातलं उकडून उकडून. म्हणजे त्या शिजल्यावर थोड्या कमी होत्यात असं वाटते मला जर, हे का ना. तर तुरी शेंगाला अरे मीठच जास्त टाकल्यावर हाले ना पटपडा. खरंच लागण्याचा विषय वाढशील तू पातीला, काम लय भारी तुमचं. हलवा जेवढं मीठ असेल तेवढी म्हणजे चवीला छान लागतात असं नाही लागत. ते खाण्यामुळे काम करतो पटापटा. जाळ इकून पुढून बघा ना तरी हो शिजल्या का नाही. पहिले मग तच केलंच, शिजल्या का नाही, शिजल्या का नाही करू करू तयारी चालू. आता बी तसंच लगे शिजल्या का नाही बघायला. शिजल्या शिजल्यात जाळ लागलाय मस्त, हार पाडलाय. खोपायचं का नाही तसंच खायचं. तरच छान लागत मस्त. असं शिजून द्यायचं कसं म्हणजे मऊ लागलं घरात मस्त लागत. तर मीठ कमी भैया याला काय शेंगा भिजू टाका, हे उकडायला अवघड नाही, सोपंच काम आहे. सोपंच पण थोडं मीठ कमीच आहे, मीठ जास्त असतं का शेंगात थोड्या थोडं शेंगा 5-5 मिनिटाला मीठ टाकतो. उकडू देऊ शकतो चांगले मस्त. संपूच तर उकाडा सुरू आहे. मस्त अशा गावरान शेंगा. खाते पोट भरलं खाको. खायला